शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य मानले जाते। राज्याच्या राजकारणात जवळपास 60 वर्ष असलेल्या शरद पवारांना महाराष्ट्रातल्या जनतेची नस नेमकी ठाऊक आहे, असं त्यांच्या समर्थकांकडून कायम सांगितलं जातं। आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार असा शरद पवारांचा राजकीय प्रवास थोडक्यात सांगता येईल। पण 2014 नंतर शरद पवारांच्या या राजकारणाला तडे जाऊ लागले। 2019 मध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन करून कमबॅक केले, पण त्यानंतर अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या एकछत्री वर्चस्वाला मोठा तडा गेला। आता 2024च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुका म्हणजे शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे। शरद पवार पुन्हा एकदा स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित करू शकणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। पण 2014 ते 2024 या काळामध्ये अशा काही घटना आणि असे काही मुद्दे वर आले आहेत, त्यामुळे शरद पवारांची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आलेली आहे। विरोधकांकडून या मुद्द्यांचा जोरदार प्रचार केला जातोय। शरद पवार यांची विश्वासार्हता धोक्यात टाकणारे हे 5 मुद्दे कोणते आहेत ते बघूया। शरद पवारांच्या प्रतिमेला तडे जायला सुरुवात झाली 2014 मध्ये। शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची 2014 ची गुप्त भेट। 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी दिल्लीमध्ये शरद पवार व नरेंद्र मोदी यांची गुप्त भेट झाली होती। या भेटीची राष्ट्रवादीच्या 16 भाजपच्या नेत्यांना सुद्धा कल्पना नव्हती। 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा होते। त्यांच्या विरोधात राहुल गांधी यांचा चेहरा काँग्रेसकडून पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट केला जात होता। शरद पवारांची राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी नव्हती आणि 2014ची मोदी लाट बघता काँग्रेसचा निवडणुकीत दणकून पराभव होईल असा अनेक राजकीय नेत्यांचा आणि जाणकारांचा अंदाज होता। राजकारणाचा अंदाज घेण्यात निष्णात मानले जाणाऱ्या शरद पवारांनी निवडणुकीनंतर जर 2014ला केंद्रातले समीकरण बदलली तर जुळवाजुळव करण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे समजते। पण 2014ला ती बातमी फुटली आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील नेत्यांनी शरद पवारांना सोबत घेण्यास मोठा विरोध केला। 2014 विधानसभा निवडणुका आणि पवारांचा बाहेरून पाठिंबा। 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सेना असा सामना झाला। या निवडणुकांमध्ये भाजपपेक्षा 22 जागा जिंकून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष ठरला। आता शिवसेनेला मिळाल्या होत्या 61 जागा, पण भाजप आणि शिवसेना यांच्यातला अंतर्गत कुरबुरींनी तेव्हा मोठ्या वादाचे रूप घेतले होते आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देण्यास टाळाटाळ करत होती। अशा वेळेस शरद पवारांनी त्यांची खेळी केली आणि भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा देऊन टाकला। पवारांच्या या खेळीमुळे भाजपचे सरकार महाराष्ट्रात स्थिर झाले आणि 2014ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। शरद पवारांनी महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे म्हणून पाठिंबा दिल्याचे सांगितले, पण यामागे भाजपला चुचकारण्याचा पवारांचा प्रयत्न होता। शरद पवारांच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राजकीय बार्गेनिंग पॉवर ही पूर्णपणे संपली आणि त्यांना निमूटपणे भाजपबरोबर सत्तेत सहभागी व्हावे लागले। 2017ची दिल्लीतील पवार आणि शहा यांची बैठक। 2014च्या बिनशर्त पाठिंब्यानंतरही शरद पवार थांबले नाहीत। यानंतरही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हात मिळवण्याची चर्चा ही कायम सुरू होती। या संदर्भातच 2017 मध्ये एक बैठक दिल्लीत झाली। या बैठकीला अमित शहा, शरद पवार, सुनील तटकरे हे सगळे नेते उपस्थित होते। बैठकीमध्ये जागा वाटप, पालकमंत्री, मंत्रिपद सगळं ठरलं होतं। राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेतून काढून टाकण्याची भाजपकडे मागणी केली, त्याला भाजपने स्पष्ट नकार दिला। ही घटना अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितलेली आहे। त्याशिवाय विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना तटकरेंनी देखील ही माहिती दिली आहे। अजित पवारांच्या बंडानंतर ही बातमी बाहेर आली। शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर परत एकदा मोठा प्रश्नचिन्ह लागला। पहाटेचा शपथविधी। 2019ला महाराष्ट्र सरकार स्थापनेसाठी झालेला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर 72 तासात सरकार कोसळणे ही घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आता नीट माहिती झालेली आहे। पण इतके दिवस फडणवीस यांनी सत्ता मिळवण्यासाठी हा प्रयत्न केला होता असा प्रचार सगळीकडे केला जात होता। पण राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांनी या विषयावर मौन सोडलं आणि पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार होते असं ठणकावून सांगितलं। एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला। शपथविधी संदर्भात थेट शरद पवारांशी बोलणी झाली होती। शरद पवारांना आम्ही शपथ घेणार हे माहिती होतं, त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीने सगळं झालं होतं, पण नंतर त्यांनी धोका दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं।
पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शहा यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी झाला, असा दावा अजित पवार यांनी केला. अजित पवार यांनी दोघांनीही पहाटे शपथविधीचा सत्य सांगितल्यामुळं शरद पवार हे सत्तेसाठी कोणासोबत हात मिळवणी करू शकतात, ही बाब पुन्हा एकदा समोर आली. शिवसेना आणि काँग्रेस विरोध. 2014ला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती. 2014च्या विधानसभा निवडणुकांनंतर बिनशर्त पाठिंबा देत शरद पवारांनी शिवसेनेचे एक प्रकारे खच्चीकरण केले. 2014ला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारचा राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला होता. ही बाब आता खूप कमी लोकांच्या लक्षात असेल, पण मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यांनीच शरद पवारांवर टीका करताना ही गोष्ट सांगितली होती. 2019ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देखील राष्ट्रवादी यांनी काँग्रेसमध्ये वारंवार खटके उडत होते. काँग्रेसला खाते वाटपात कमी जागा देणे असो किंवा काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसऱ्या विधानसभा अध्यक्ष पदाची जागा काँग्रेसला न देणं असो, शरद पवारांनी कायम आडमुठेपणाची भूमिका घेतली, असं त्यांच्यावरती आरोप केला जातो.